आज आपण बघणार आहोत टीचमिंट ट्यूशन ॲपवर रजिस्ट्रेशन कसं करायचं। सगळ्यात महत्त्वाचा तुमचा मोबाईल नंबर त्या ठिकाणी टाकायचा आहे। तुम्हाला मी टाकतो आहे माझा नंबर, तसं तुम्हाला तिथे तुमचा नंबर टाकायचा आहे। यानंतर नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर बघा OTP येईल, हा OTP तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचा आहे। बघा OTP आला आहे 522503 असा माझ्या मोबाईलवर आला आहे। हा तुमच्या मोबाईलवर वेगळा OTP येईल, तो मेसेजमध्ये तुम्हाला दिसेल। ठीक आहे, तो OTP टाकल्यावर इथे सबमिट म्हणायचं आहे। सबमिट म्हटल्यानंतर बघा या ठिकाणी आता हे माझे अकाउंट ऑलरेडी आहे, तर मी आता इथे मला दुसरा अकाउंट तयार करायचं आहे, म्हणून मी इथे प्लस जो दिसतोय त्या प्लसवर क्लिक करणार। वरती बघा या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल, यावर क्लिक केल्यानंतर इथे विचारतंय आपल्याला काय की स्टुडंट लॉग इन आहे की टीचर लॉग इन। तर इथे तुम्ही विद्यार्थी आहात म्हणून विद्यार्थ्याचंच लॉग इन करायचं। इथे स्टुडंटवर क्लिक करायचं आहे आणि खाली कंटिन्यू बटनावर क्लिक करायचं आहे। आता इथे काय करायचं आहे, इथे तुम्हाला मुलाचं पूर्ण नाव टाकायचं आहे। समजा मला नाव इथे टाकायचं आहे राहुल रमेश पगारे। आता हे मी नाव या ठिकाणी टाकलेलं आहे। सो राहुल रमेश पगारे हे नाव आहे। यूजर नेममध्ये सुद्धा तेच टाकायचं आहे नाव, पण ते नाव टाकताना त्याच्यामध्ये स्पेस द्यायचा नाही, म्हणजे गॅप सोडायचा नाही आहे। जसं इथे मी नाव टाकतोय राहुल रमेश पगारे। बघा इथे पूर्ण नाव टाकलेलं आहे, स्पेस कुठेही सोडायचा नाही। लक्षात ठेवा, नाव टाकताना तुमचा कुठेही स्पेस यायला नको। राहुल रमेश म्हणजे अक्षरांमध्ये गॅप सोडायचं नाही, त्यावेळेस हे नाव येईल। जर नाव तिथे येत नसेल, यूजर नेम अवेलेबल नसेल, ते 1 2 3 असा नंबर टाकू शकता। आता हे टाकल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, क्रिएट अकाउंट बनायचं आहे। क्रिएट अकाउंटवर क्लिक करायचं आहे। फक्त क्रिएट अकाउंटवर क्लिक केलं की तुम्हाला अशा पद्धतीचा क्लासरूम ID विचारेल। आता या ठिकाणी काय करायचं आहे, तुम्हाला तो क्लासरूम ID दिलेला आहे, हा क्लासरूम ID आहे आपला नवोदय क्लाससाठी। आपला तो काही क्लासरूम ID आहे तो तुम्हाला दिलेला आहे, पण जर कोणाकडे नसेल तर लक्षात ठेवा तुम्हाला क्लासरूम ID जो सांगतो आहे तो क्लासरूम ID त्याच पद्धतीने टाकायचा आहे। तोच नंबर त्या ठिकाणी टाकायचा आहे। क्लासरूम ID आहे 54 23 65 50 33। आता हे केल्यानंतर ह्या निळ्या बाणावर क्लिक करायचं आहे। ह्या निळ्या बाणावर क्लिक केल्यानंतर माझ्याकडे ती रिक्वेस्ट येईल। ज्यावेळेस तिथे विद्यार्थ्याचंच पूर्ण नाव असेल तरच तो क्लास ॲक्सेप्ट केला जाईल, नाहीतर तो ॲक्सेप्ट केलं जाणार नाही। लक्षात ठेवा। सो इथे क्लासरूमवर क्लिक करायचं आहे। मी माझ्याकडे आल्यानंतर तो क्लासरूम ॲक्सेप्ट केला आणि तुम्हाला नंतर मग क्लासमध्ये जॉईन करून घेण्यात येईल। ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्हाला ही क्लासरूम ID टाकल्यानंतर त्या ठिकाणी रिक्वेस्ट येते माझ्याकडे रिक्वेस्ट आल्यानंतर मी ती जर ॲक्सेप्ट केली तर या ठिकाणी बघा तुमचं अशा पद्धतीने इथे क्लास ओपन होईल। क्लास ओपन झाल्यानंतर बघा इथे जॉईन लाईव्ह हे खाली बटन आहे। बरोबर संध्याकाळी 7 वाजता त्याच बटनावर क्लिक करून खालच्या बाजूला कोपऱ्यात जे जॉईन लाईव्ह बटन दिसते त्याच्यावर 7 वाजता जॉईन केल्यानंतरच तुमचा क्लास जॉईन होईल। त्यावेळेस तुम्ही बरोबर क्लासला जॉईन होऊन जाणार। त्यानंतर बघा या ठिकाणी आणखी काय आहे ॲपमध्ये, तर त्या ठिकाणी स्टडी मटेरियल, टेस्ट आणि रेकॉर्डिंग जे आहे त्यासुद्धा या ठिकाणी अवेलेबल असणार आहे, पण ते आत्ता लगेच नाही आहे। ज्यानंतर रेकॉर्ड होतील आपल्या त्या रेकॉर्ड असतील। अशा प्रकारे तुम्हाला टीचमिंट हे ॲप डाउनलोड करायचं आहे। ठीक आहे, या ठिकाणी आपण थांबणार आहोत।